हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि मी घेऊन आली आज तुमच्याकरता माझा नवा व्लॉग. आणि व्लॉगच्या सुरुवातीला सांगते की मी काल रात्री केलं होतं हॉटेलमध्ये भेंडी मसाला आणि त्या भेंडी मसाल्याची रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिप शेअर करेल. नक्की बघा, खूप अप्रतिम भेंडी मसाला झालेला होता. आणि भेंडी मसाला करता करता मी थोडंसं शूट घेतलेलं होतं भेंडी मसाल्याचं. ॲक्च्युली काय होतं, गडबड चालू होती, कस्टमर चालू होते हॉटेलचे आणि एक आजोबा आहेत जे आपल्याकडे नेहमी जेवायला येतात. सो त्यांची ते वाईट नाही आहे, मग त्यांना हवा होता भेंडी मसाला आणि स्पेशली त्यांनी तो भेंडी मसाला करायला सांगितला होता. त्यामुळे स्पेशली त्यांच्याकरता भेंडी मसाला केला होता. नाहीतर तुम्हालाही माहिती, आपल्याकडे जास्त हॉटेलमध्ये नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात, व्हेज पदार्थ हे फार कमी बनवले जातात. तर मग त्यामुळे मी भेंडी मसाला तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, कोणताही वार असो किंवा असं बऱ्याचदा होतं की कधी कधी माझ्या पोस्ट येतात की कधी सोमवारी, कधी एकादशी, कधी कोणता सण आहे, कधी संकष्टी वगैरे वगैरे. त्या दिवशी देखील असं होतं की माझ्या कधीतरी फोटोज किंवा पोस्ट येतात की ज्याच्यामध्ये काहीतरी नॉनव्हेजचा पदार्थ बनवलेला असतो. त्याकरता चूक खरं तर माझी नाही आहे, कारण की तो जो आमचा टाईम असतो ना, तो आमचा फार प्रचंड गोंधळाचा टायमिंग असतो. कारण की तिथे आमच्या ते माइंडमध्ये नसतं की आत्ता काय आहे. आम्हाला हे माहिती असतं की आत्ता कस्टमर जेवायला येणार आहे आणि त्याची रिक्वायरमेंट आहे, त्याला काय खायचं आहे, त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ती गोष्ट, तो पदार्थ तिथे बनवला जातो. आणि बऱ्याचदा असं वाटतं की ती डिश खूप छान वाटली तर एखादा क्लिक, किंवा आज पोस्ट फार कमी पडला तर चला हा एक फोटो वगैरे अपलोड केला तर आपल्या पोस्टमध्ये भर पडेल, एवढ्या करताच तो फोटो अपलोड होतो. त्याच्यामुळे इतकं पण लगेच सिरियस होऊ नका की अरे आज तर हे, आज तर ते, आणि आज फोटो हिचा अकाउंटवरती अपलोड झाला आहे. त्यामागे कारण एवढंच आहे की अचानक जर हॉटेलला ऑर्डर आल्या किंवा अचानक जर कोणी ऑर्डर देऊन गेलं, बऱ्याचदा असं होतं की लोक ऑर्डर देऊन जातात आणि 2-3 तासांनी येऊन त्यांचं जेवण एकतर तिथं बसून करतात, नाहीतर पार्सल घेऊन जातात. ठीक आहे. सो अशा पण ऑर्डर असतात हॉटेलमध्ये की 5 किलो 10 किलोच्या पण ऑर्डर एका टायमाला लागून जातात की 10 किलो रस्सा भाजी हवी आहे, किंवा 10 किलो चिकन मसाला हवा आहे, 5 किलो मटन मसाला हवा आहे, किंवा 1 किलो मटन मसाला हवा आहे. सो अशा काही रिक्वायरमेंट असतात. कधी अंडा करी असते, कधी ऑमलेट असतं, कधी चिकन लॉलीपॉप असतं. सो अशा वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या ऑर्डर्स असतात तिथे हॉटेलमध्ये. तर त्यामुळेच असं होतं की म्हणजे त्यांना देण्याच्या गडबडीमध्ये बऱ्याचदा ते फोटो क्लिक केलेले असतात की बाबा आता कस्टमरला ही गोष्ट आपण देणार आहोत, त्यांची ही ऑर्डर आहे आणि आपण त्यांना ते देणार आहोत. तर त्याच्या आधी ते फोटो वगैरे क्लिक केलेले असतील तर ते पोस्ट होतात. त्यावेळेस खरंच माइंडमध्ये म्हणजे असं माहिती असेल ना की आपल्या लक्षात आहे की आज सोमवार आहे, किंवा आज एकादशी आहे, किंवा संकष्टी आहे, किंवा असं कोणतं तरी खूप महत्त्वाचा आज दिवस आहे ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खात नाही, त्या दिवशी तो फोटो अपलोड होत नाही. ठीक आहे. पण कधी कधी असं होतं कामाच्या गडबडीत की लक्षातच राहत नाही आणि तो फोटो अपलोड होतो. ठीक आहे. तर तिथे थोडंसं तुम्ही समजून घ्या, कारण की तो आमचा बिझनेस आहे. ठीक आहे.
हां, मी स्वतः काही गोष्टी पाळते किंवा मी स्वतः काही गोष्टींचं पालन करते. मी खाताना दाखवलंय का, नाही दाखवलेलं, किंवा मी त्या दिवशी तुम्हाला खाताना दिसले का, नाही दिसले, कारण की प्रॉपर मी माझ्या घरामध्ये त्या गोष्टी पाळते. पण जिथे माझा बिझनेस आहे, जिथे ज्याच्यावरती मी पोट भरतीये, ठीक आहे, कारण की तो आमचा बिझनेस आहे, तो आजचा बिझनेस नाही आमचा. गेली हॉटेल लाईन आम्ही गेली 6-7 वर्षापासून आमचं हॉटेल लाईन आहे. हो, मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम करते, इवन ॲज अ रायटर मी काम करते, बट मला ती आवड आहे म्हणून मी तिथं काम करते. पण जो आमचा रिअल बिझनेस आहे, ज्याच्यावरती आमचं घर चालतं, तो बिझनेस आहे म्हणजे आमचं हॉटेल लाईन. ओके, सो हॉटेल लाईन असल्यामुळे तिथे हे नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात. चिकन, मटन हे पदार्थ तिथे बनवले जातात, म्हणजे जातातच. आणि जर ते फोटो अपलोड होत असतील तर त्याच्यामध्ये कोणी कुठल्याही प्रकारची हरकत घ्यावी नाही, ठीक आहे, कारण की अकाउंट माझं आहे, ठीक आहे, माझ्या अकाउंटवरनं पोस्ट होतात ते. मला कोणाचं बंधन नाही की मी काय पोस्ट करावं आणि कधी पोस्ट करावं, ठीक आहे. राहिलं जितकं मी स्वतः चांगली एखादी गोष्ट माझ्या माध्यमातून समाजाकडे एखादी चांगली गोष्ट जावी याकरता मी नेहमी मोटिवेशन काहीतरी करत असते, ठीक आहे. पण मी एखाद्या पदार्थाचा फोटो टाकला आणि त्याने तुम्ही डिमोटिवेट होताय असं तर होत नाही, कारण की आपल्या देशामध्ये बरीच लोक आहेत की नॉन व्हेजिटेरियन देखील आहे आणि व्हेजिटेरियन देखील आहेत, ठीक आहे. त्यामुळे असं काही नाही आहे की लोक खातच नाही आणि मी काहीतरी जगाचं वेगळं काहीतरी करते, अजिबात नाही आहे. ज्या गोष्टी मला ज्या गोष्टी मला पाळायच्या त्या गोष्टी मी नेहमी पाळते. ज्या गोष्टींचं मला म्हणजे माझ्या घरातून मला आत्तापर्यंत जे काही माझे संस्कार झालेले आहेत त्यातून ज्या काही गोष्टी मी शिकलेले त्या गोष्टी मी नेहमी पाळत असते. पण जिथे माझा बिझनेस आहे तर मी त्या दिवशी हॉटेल लाईन बंद करू शकत नाही. आपल्याकडे 4 लोक कामाला आहेत, त्यामुळे 4 लोकांच्या पोटावर मी पाय देऊ शकत नाही. हां, ज्या दिवशी आषाढी एकादशी असते त्या दिवशी नित्यनेमाने आपलं हॉटेल बंद असतं. त्यानंतरनं महाशिवरात्री असते त्या दिवशी नित्यनेमाने आपलं हॉटेल बंद असतं. दिवाळीचे 5 दिवस आपण हॉटेल बंद ठेवतो. आणि ज्या दिवशी गणपती विसर्जन आणि गणपती बसवतात, सो असे काही दिवस आहेत की त्या दिवशी आपण नित्यनेमाने हॉटेल बंद ठेवतो, म्हणजे ठेवतो, ठीक आहे. अंगारकी चतुर्थीला एक हॉटेल आपलं बंद असतं. सो जिथे मला पाळायचे ते आम्ही पाळते. आता ह्या छोट्या छोट्या ज्या एकादशी असतात त्याला बरेच लोक खातात आणि बरेच आपले जे कस्टमर आहेत ते बरेच लांब लांबचे कस्टमर आहेत, ते काही सगळेच महाराष्ट्रीयन कस्टमर नाही आहेत, ठीक आहे. ते बरेच लांब लांबनं प्रवास करून आलेले असतात आणि मग त्यानंतर ते जेवणाकरता आपल्या इथं हॉटेलमध्ये येतात. सो महाराष्ट्रीयन कस्टमर आणि ते बाहेरचे कस्टमर असे पण कस्टमर जेवणाकरता आपल्या हॉटेलमध्ये येत असतात. त्यामुळे जिथे मला माहिती आहे की आपण नियम मोडू नये किंवा आपण भक्त आहोत, आपण म्हणजे साधी भोळी भक्ती म्हणजे काय ना, साधी भोळी भक्ती मी पण करते परमेश्वराच्या प्रती, ठीक आहे. जेवढी काय माझ्याच्याने होईल तिथं जितकी माझ्यावर म्हणजे जितकं मला परमेश्वराच्या स्वाधीन स्वतःला करता येईल त्या दिवशी मी करत असते आणि त्या दिवशी माझं हॉटेल बंद राहतं. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगते की आषाढी एकादशी झालं, त्यानंतरनं महाशिवरात्री झाली, त्यानंतरनं अंगारकी चतुर्थी झाली, त्यानंतरनं गणपती विसर्जनाच्या दिवशी आपलं हॉटेल बंद असतं. दिवाळीच्या वेळेस 5 दिवस मी हॉटेल बंद ठेवते. सो अशा दिवसांमध्ये हॉटेल बंद राहतात जिथे फक्त आपण मनोभावाने पूजा करावी, भक्ती करावी हे माझ्या मनातून निघतं. त्या दिवशी ते हॉटेल बंदच असतं. त्या दिवशी आम्ही अजिबात नॉनव्हेजला हात लावत नाही, नॉनव्हेज पदार्थ अजिबात आम्ही बनवत नाही, घरात देखील नाही, बाहेर देखील नाही. बिझनेस देखील बंद करतो. पण रोज काहीतरी आहे, मराठी महिने आहेत तर त्यात बऱ्याच रोज काही ना काही तसं पाहायला गेलं तर रोज काहीतरी आहे. तुम्ही बारकाईने विचार केला तर रोज तर मी हॉटेल बंद नाही करू शकत. हां, मी बिझनेस दुसरं कोणता तरी करू शकते, पण त्याकरता आणखीन वेळ आहे. जो आत्ता सेट आहे बिझनेस आमचा तो लाताळून मी दुसरा बिझनेस लगेच उभारू शकत नाही, कारण की तेवढी मी खूप अशी रीच नाही आहे की बाबा माझ्या फॉलोअर्सला नाही आवडलं म्हणून मी लगेच माझा बिझनेस चेंज करा, ठीक आहे. ज्याचा त्याचा काम करण्याचा
पर्सनली काम करण्याचा ज्याचा त्याचा एक वे असतो. सो तुमचंही असेल, तुम्हालाही तुमचा बिझनेस खूपच प्रिय असेल, तसं मलाही माझा बिझनेस खूप प्रिय आहे. ओके, आता राहिला विषय की नाही, हाच विषय होता. सो अशा बऱ्याच रेसिपी मी पोस्ट करत असते, त्यामुळे मला माहिती नसतं की कुठला वार आहे, कुठला दिवस आहे, कुठला सण आहे आणि काय. ओके, मला असं वाटलं की हां आता फोटो अपलोड करायचा आहे तर तो मी करते. हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणत्या वेने घ्यायचं आहे. ठीक आहे, बाकी मी यामध्ये काही करू शकत नाही. ज्याला आवडतं त्याने लाईक करा, ज्याला नाही आवडतं त्याने गप्प बसा यार, पण ज्ञान पाजळू नका. ठीक आहे, मलाही कळतं आहे ना की कोणत्या दिवशी काही करायला हवं आणि कोणत्या दिवशी काही नको करायला. त्यामुळे कोणी येऊन ना उगाच स्वतःचं ज्ञान तिथे पागळत बसू नका. आणि मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. शेवटी जे माझ्या मनाला पटते तेच मी करते. मी काही कोणाचं ऐकण्यासाठी इथं बसलेली नाही आहे. मला जे पटतंय तेच मी करणार आहे, जे मला करायचं आहे तेच मी करणार आहे. शेवटी फायनली डिसिजन हा माझा असणार आहे की माझं लाईफ आहे, मला काय करायचं आहे ते. ओके, तसंच माझा अकाउंट आहे, मला जे वाटतंय योग्य वाटतंय मी योग्यच गोष्टी अपलोड करत असते. ठीक आहे, आतापर्यंत अयोग्य गोष्टी तर मी कधी अपलोड केलेल्याच नाही आणि मी करणारही नाही, कारण की मला त्या तितका वेळ नाही आहे फालतू की अयोग्य गोष्टी तिथे येऊन हे करायचं. आणि ही 5 बोट आहेत ना सारखी नाही आहेत, तसं कॉमेंट करणाऱ्या लोकांचे विचारही सारखे नाही आहेत. ठीक आहे, आणि पोस्ट करणाऱ्या लोकांचे विचारही सारखे नसतात. तुमच्यासारखी मी असू शकत नाही, त्यामुळे मी अपेक्षा नाही करू शकत की माझ्यासारखे तुम्ही बना. ठीक आहे, पण माझ्याबद्दल मी माहिती देते की तो आमचा फॅमिली बिझनेस आहे. ठीक आहे, फॅमिली बिझनेस असल्यामुळे त्या गोष्टी तिथे बनवल्या जातात, ते पदार्थ तिथे बनवले जातात आणि ते पदार्थ आम्ही बनवत असतो. मग त्या दिवशी बनवताना जर एखादा व्हिडिओ शूट झाला किंवा एखादा फोटो अपलोड झाला तर इतका बाऊ करण्याची काही गरज नाही आहे. समजून घ्या यार, आधी तुम्ही कोणाबद्दल बोलताय हे आधी जाणून घ्या बोलण्याच्या आधी, की ही व्यक्ती कोण आहे. आपण त्या व्यक्तीला माहितीच नाही आपल्याला ही व्यक्ती कोण आहे. पहिल्यांदा तुम्ही अकाउंटवर येणार, पहिल्यांदा काहीतरी फोटो पाहणार किंवा पहिल्यांदा एखादा व्हिडिओ पाहणार आणि त्यातून तुम्ही जज नाही करू शकत. क्लिअर बोलते की इतरांना जज करणं फार सोपं असतं. त्यामुळे ना इतरांना जज करण्यापेक्षा आधी तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडली ना, एखाद्या व्यक्तीचं तुम्ही रोज व्हिडिओ बघताय किंवा एखाद्या व्यक्तीचं रोज तुम्ही फोटो बघताय, तुम्ही कॉमेंट करताय, तुम्ही लाईक देताय, तर आधी त्या व्यक्ती असं आर पार घुसून चेक करा की त्या व्यक्तीने स्वतःच्या लाईफबद्दल काहीतरी सांगितलेलं असेल ना, त्या व्यक्तीने स्वतःची लाईफ इथे मांडली असेल ना. जर ही व्यक्ती सोशल मीडियावरती एखादी गोष्ट अपलोड करते किंवा ही व्यक्ती सोशल मीडियावरती अवेलेबल आहे 24 तासातून 12, 13, 14, 15 तास, ही जर व्यक्ती इतक्या वेळ इथे अवेलेबल आहे तर ऑब्व्हियसली ह्या व्यक्तीने स्वतःच्या लाईफबद्दल काही ना काही सांगितलं असणार आहे आणि 100% सांगितलं असणार आहे. त्यामुळे ना जर आवडलं तर आधी व्यवस्थित त्या व्यक्तीची माहिती घ्या, ती व्यक्ती कोण आहे काय आहे हे जाणून घ्या आणि नंतर ना आपली मतं मांडा. ठीक आहे, त्याला काहीतरी आपण म्हणू ना व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग तुमच्या कॉमेंटला पण व्हॅल्यू असेल. पहिल्याच दिवशी तुम्ही येताल आणि पहिल्याच दिवशी तुम्ही ज्ञान पाजळताल, देन दिस इज रॉंग आणि माझ्या नजरेत तर त्याला काही किंमतच नाही. ओके, तरी पण त्यातली त्यात मला असं वाटलं की नाही ही व्यक्ती चांगली आहे रे बाबा, तर मी त्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करते की नाही रे बाबा अशाने असं आहे ही गोष्ट. ठीक आहे, पण उगाचच आहे ना तडकीफड कुठलीही गोष्ट आणि कोणालाही जज करणं हे आधी थांबवा. ओके, आज करता बस इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल. थोडंसं होतं डोक्यामध्ये की अरे कसं काय कोणी कोणाला जज करू शकतं. सो ह्याच्यावरनं आज मला बोलायचं होतं, देन मी ते बोललेली आहे. बाकी स्वतःची काळजी घ्या, नेहमी आनंदी राहा, हसत राहा, इतरांना जज करणं सोडून द्या यार. आपल्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या लाईफ खूप फाटलेली आहे, आधी तिच्याकडे पहा. कारण की आपण व्यवस्थित असू तर आपल्याला जग चांगलं दिसेल ना. त्यामुळे आपली लाईफ सुंदर कशी होईल याचा जास्त विचार करा, मग इतरांच्या लाईफमध्ये पाय टाकत बसा. ठीक आहे, देन आज करता इतकंच. बाय, टेक केअर, लव्ह यू.